चहा पाजण्याच्या बहाण्याने लूट करणारा आरोपी जेरबंद, 3 लाखांची रक्कम फिर्यादीला परत. अहिल्यानगर. चहा पाजण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीची 3 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली असून लुटलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. जप्त केलेली 3 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी मूळ फिर्यादीकडे परत सुपूर्द केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाजीराव काशीनाथ पोकळे, वय वर्ष 65, राहणार कवठे यमाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, हे आपल्या मुलीच्या उपचारासाठी अहिल्यानगर येथे आले होते. त्यावेळी ओळखीचा लाला उर्फ लालासाहेब सुद्रिक याने त्यांना चहा पाजण्याचा बहाणा करून दुचाकीवर बसवले. त्यानंतर त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्या बॅगेतील 3 लाख रुपयांची रोकड हिसकावून आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष बनकर, राहुल शिंदे तसेच पोलीस अंमलदार सूरज कदम, दीपक रोकले, सत्यजित शिंदे आणि शिरीष तरटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात आले. आरोपीकडून लुटलेली 3 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून ही रक्कम पोलिसांनी फिर्यादीकडे परत दिली आहे. या कारवाईमुळे कोतवाली पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत असून पुढील तपास सुरू आहे. कोतवाली पोलीस स्टेशनला 144/2026 हा एक पैसे हिसकावून घेतल्या संदर्भाने गुन्हा दाखल होता. याच्यामधील फिर्यादी हे वयस्कर 85 वर्षाचे आजोबा होते. आपल्या मुलीच्या उपचारासाठी अहिल्यानगर शहरामध्ये आल्यानंतर त्यांच्या ओळखीच्याच एका व्यक्तीनं त्यांना चहा पाजण्याचा बहाणा करून बाजूला नेऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते 3 लाख रुपये हिसकावून घेऊन पोबारा केलेला होता. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवालीच्या डीबी पथकानं अतिशय तात्काळ याच्यामध्ये कामगिरी करून कर्जत तालुक्यातील हा जो चोरटा होता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 लाखाची रक्कम जमा करून घेतली होती. आज रोजी आम्ही त्या आजोबांना या ठिकाणी ती रक्कम परत केलेली आहे. रामकृष्ण हरी. गेले 8 दिवसापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आमचे बाजीराव काशीबाब पोकळे, वय 85 आहे, ते वारकरी आहेत, भारोडकर आहेत. पण 8 दिवसापूर्वी एक परमार्थिक माणसानेच, ज्यांनी कारण ह्या परमार्थामध्ये पण संप्रदायामध्ये असे कपडे घालून काय भोंदू महाराज तयार झालेले आहेत आणि त्यांनी बाबांना चहा पिण्याच्या माध्यमातून एका हॉटेलवर नेलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या बॅगमध्ये 3 लाख रुपये त्यांनी त्यांच्यापासून हिसकावले आणि ते पळून गेले. तर 8 दिवसानंतर आपले कोतवाली पोलीस स्टेशनला त्यांनी आमचे मित्र, आमचे PI संभाजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमने ते सगळे पैसे परत त्याच्याकडून आणले आणि आज बाबाच्या ताब्यामध्ये ते पैसे सगळे सुपूर्द केलेले आहेत. त्यामुळं साहेबांचं आणि साहेबांच्या टीमचं कितीही कौतुक केलं ते कमीच आहे.